पाडळीतील सोने चोरीचा उलगडा, 21 तोळे सोन्यासह चोरटा जेरबंद. शिराळा पोलिसांची कामगिरी. पाडळी तालुका शिराळा येथे ज्वारीच्या हौदात लपून ठेवलेले तब्बल 21 तोळे सोन्याचे दागिने शिताफितीने चोरणाऱ्या संशयिताला शिराळा पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतली. ही चोरी 26 एप्रिल रोजी घडली होती. श्रीकांत शामराव पाटील राहणार पाडळी असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून चोरलेले 21 तोळे 614 मिलीग्रॅम वजनाचे सोने जप्त करण्यात आले आहे. पाडळी येथील प्रशांत विठ्ठल पाटील वय 40 यांचे कुटुंब नवीन घरात राहायला गेल्याने त्यांच्या जुना जनावरांच्या शेडमध्ये सध्या कोणीही वास्तव्यास नसते. सुरक्षितेच्या दृष्टीने पाटील यांनी आपले सोन्याचे दागिने 2 वेगवेगळ्या डब्यात भरून या शेडमधील ज्वारीच्या हौदात खोलवर गाडून ठेवले होते. 26 एप्रिल रोजी मध्यरात्री 1 ते पहाटे 5च्या दरम्यान संशयित श्रीकांत पाटील यांनी या शेडच्या पहिल्या खोलीचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. हौदातील ज्वारी उपसून त्यातील दागिन्यांचा एक डबा शोधून काढला आणि तो घेऊन पोबारा केला. विशेष म्हणजे हौदात दागिन्यांचे 2 डबे होते. मात्र चोरट्याच्या हाती पहिलाच डबा लागला आणि त्यात मोठ्या प्रमाणात सोने मिळाल्याने त्याने दुसऱ्या डब्याचा शोध घेतला नाही. यामुळे दुसऱ्या डब्यातील दागिने सुरक्षित राहिले आणि पाटील यांचे मोठे नुकसान टळले. या प्रकरणी प्रशांत पाटील यांनी शिराळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिराळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक जंबाजी भोसले, डीबी पथकाचे उपनिरीक्षक उदय पाटील, अमर जाधव, उमेश शेटे, सचिन पाटील हे परिसरात गस्त घालत होते. यावेळी अमर जाधव व उमेश शेटे यांना संशयित श्रीकांत पाटील हा चोरीच्या मुद्देमालासह शिराळा ते औंढी रस्त्यावर फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चोरीचे सोन्याचे ब्रेसलेट मिळून आले. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने चोरलेला इतर माल शेतातील उसाच्या पिकात पुरून ठेवल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून एवज हस्तगत केला आहे.